हुपरी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 11 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून चोरीतील एकूण सुमारे 4,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये पाण्याच्या मोटारी, पंप तसंच गुन्ह्यात वापरलेलं वाहन हस्तगत करण्यात आले। हुपरी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 11 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे। ही घटना 26 जुलै 2026 रोजी रात्री 10 ते 27 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 या दरम्यान माळी पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिसिंग सेंटर हुपरी इथं घडली। फिर्यादी बाळासाहेब रामचंद्र केसकर वय वर्षे 43 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी सर्व्हिसिंग सेंटरमधून विविध प्रकारच्या पाण्याच्या मोटारी आणि पंप चोरी करून नेले होते। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपींकडून 5 HP आणि 3 HP क्षमतेच्या पाण्याच्या मोटारी, STP पंप, इलेक्ट्रिकल स्विचबोर्ड तसंच गुन्ह्यात वापरलेले सुमारे 4 लाख रुपयांचे सुझुकी कंपनीची स्विफ्ट गाडी असा एकूण सुमारे 4.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी मुकेश गणपती जाधव वय वर्षे 44, संगीता उर्फ माया मुकेश जाधव वय वर्षे 40 दोघेही राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले यांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, कोरवी, धुळे, सोनवणे, मगदूम, होमगार्ड मुल्लानी गवळी पथकानं केली। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर करत आहेत।